फुगगाव येथील ग्रामपंचायतीने गेल्या 2 वर्षांपासून गावातील विकास कामांकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे गावात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली, ज्यात गावातील नाल्या उपसणे अति महत्त्वाचे झाले होते। म्हणून याच कामासाठी पत्रकार उमेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत सचिव यांना 8 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले। मात्र ग्रामसेवकांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केले। नाईलाजाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली। विदर्भ न्यूज 365 वर बातम्या प्रसारित करून गावातील अस्वच्छता निदर्शनास आणून दिली। तक्रारीची दखल घेत नाल्या उपसण्याचे काम सुरू झाले। मात्र गावात अर्धवट नाल्या उपसल्याने हाल जैसे के वैसेच आहेत। या दरम्यान पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर आणि विस्तार अधिकारी संदीप देशमुख यांनी ग्रामपंचायत येथे भेट दिली असता उमेश चव्हाण यांनी गावातील झालेल्या आणि अर्धवट कामांची माहिती दिली, ज्यात आताच्या परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न गावातील पिण्याच्या पाण्याचा आहे। गावात नदी असून सुद्धा 5व्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो। पिण्याच्या पाण्यात अति जास्त प्रमाणात क्षार असून नाईलाजाने गावकऱ्यांना शिळे पाणी प्यावे लागत आहे, ज्याने पोटाचे आजार सुरू आहे। 2013 पासून गावातील आरोग्य उपकेंद्राचे प्रकरण तसेच ठप्प आहे। ग्रामपंचायतीने गेल्या 7 वर्षांपासून काय केले असाही प्रश्न आता करण्यात आला आहे। अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्याने आता गावातील नादुरुस्त नाल्यांचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि आरोग्य उपकेंद्राच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरच गावातील विकास कामांना गती येईल असे आश्वासन पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी दिले। ग्रामसेवकांना सुद्धा गावातील विकास कामाकडे दुर्लक्ष झाले तर कडक कारवाई केली जाईल असे आदेशही यावेळी देण्यात आले। गावातील विविध विकास कामांच्या प्रश्नांचा तोडगा लवकरच काढावा असे निवेदन पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर आणि विस्तार अधिकारी संदीप देशमुख यांना पत्रकार उमेश चव्हाण यांनी दिले, ज्याने लवकरच विकास कामांना गती मिळण्याचे चित्र दिसून येत आहे। उत्तम ब्राह्मणवाडीसह सागर सव्वालाके, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।